12 राशींशी कोणत्या देवतेचा विशेष संबंध? नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांना भगवान शिवाची उपासना केल्यावर विशेष मानसिक शांती मिळते, तर काही जण हनुमानजीचे नाव घेताच आत्मविश्वासाने भरून जातात. हा फक्त योगायोग आहे का, की त्यामागे काही आध्यात्मिक कारण असू शकते? भारतीय ज्योतिषशास्त्र आणि काही पारंपरिक मान्यतेनुसार प्रत्येक राशीचा विशिष्ट ग्रह, स्वभाव आणि दैवी तत्वाशी संबंध मानला जातो. त्यामुळे काही देवतांचे गुण त्या राशीच्या स्वभावाशी अधिक जुळतात असे सांगितले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशींशी कोणत्या देवतेचा विशेष संबंध मानला जातो, त्या देवतेचे गुण काय आहेत आणि त्या गुणांचा आपल्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, ही माहिती पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतेवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा, उपासना आणि आध्यात्मिक अनुभव वेगळे असू शकतात. मेष रास. भगवान हनुमान. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ म्हणजे धैर्य, पराक्रम, ऊर्जा आणि संकटांशी 2 हात करण्याची क्षमता. म्हणूनच पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार मेष राशीच्या व्यक्तींचा संबंध भगवान हनुमानांच्या तेजस्वी आणि निर्भय स्वरूपाशी जोडला जातो. हनुमानजीचे संपूर्ण जीवन शक्ती, नम्रता, निस्वार्थ सेवा आणि अढळ भक्ती यांचे प्रतीक आहे. मेष राशीचे लोकही धाडसी असतात, पण अनेकदा राग, उतावळेपणा किंवा घाईमुळे अडचणीत सापडतात. अशा वेळी हनुमानजीच्या संयम, विवेक आणि सेवाभावातून प्रेरणा घेणे हा त्यांच्या जीवनातील मोठा धडा मानला जातो. पारंपरिक श्रद्धेनुसार मंगळवार किंवा शनिवार हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा ओम हनुमते नमः या मंत्राचा जप केल्याने मन स्थिर राहण्यास मदत होते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. मेष राशीसाठी देवतेची कृपा म्हणजे चमत्कार नव्हे, तर संकटातही न डगमगता योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळणे असे मानले जाते. वृषभ रास. भगवान शिव. वृषभ राशीचे चिन्हच नंदी आहे आणि नंदी हे भगवान शिवाचे परम भक्त व वाहन आहेत. त्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार वृषभ राशीचा भगवान शिवाशी विशेष संबंध मानला जातो. भगवान शिव वैराग्य, शांतता, संयम आणि अपरंपार शक्ती यांचे प्रतीक आहेत. वृषभ राशीच्या व्यक्ती स्थिर, मेहनती आणि विश्वासू असतात, पण कधी कधी ते हट्टी होतात किंवा बदल स्वीकारण्यास वेळ घेतात. भगवान शिवांचे जीवन शिकवते की खरी शक्ती रागात नसून संयमात असते. समुद्र मंथनातील हलाहल विष प्राशन करूनही त्यांनी जगाचे रक्षण केले. त्यातून त्याग आणि सहनशीलतेचा संदेश मिळतो. पारंपरिक श्रद्धेनुसार सोमवारी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप किंवा शिवलिंगावर जलाभिषेक करणे अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा भाग आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी शिवाच्या शांत, स्थिर आणि क्षमाशील गुणांचा स्वीकार केला तर त्यांचे जीवन अधिक संतुलित होऊ शकते असे मानले जाते. मिथुन रास. भगवान श्री गणेश. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण आणि तर्कशक्ती. त्यामुळे पारंपरिक ज्योतिषात मिथुन राशीचा संबंध विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांशी जोडला जातो. भगवान गणेश हे बुद्धी, विवेक आणि योग्य निर्णयाचे प्रतीक आहेत. कोणतेही शुभ कार्य त्यांच्या पूजनाने सुरू करण्याची परंपरा आहे. यामागील संदेश असा मानला जातो की प्रत्येक कामापूर्वी विचार, नियोजन आणि नम्रता आवश्यक आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत हुशार असतात, पण अनेकदा एकाच वेळी खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. गणेशजींचे मोठे कान, ऐकण्याची कला, लहान डोळे, एकाग्रता, मोठे मस्तक, विचारशक्ती आणि सोंड, लवचिकता यांचे प्रतीक मानले जाते. हे सर्व गुण मिथुन राशीच्या व्यक्तींना जीवनात उपयोगी ठरू शकतात. पारंपरिक श्रद्धेनुसार ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप आणि ज्ञान एकाग्रतेसाठी केला जातो. कर्क रास. भगवान शिव आणि माता पार्वती. कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. चंद्र मन, भावना, प्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे कर्क राशीचा संबंध भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दैवी दाम्पत्याशी जोडला जातो. भगवान शिवांच्या जटांमध्ये चंद्र विराजमान असल्यामुळे चंद्राशी त्यांचा विशेष संबंध आहे.
माता पार्वती मातृत्व, करुणा, संरक्षण आणि प्रेम यांचे प्रतीक मानल्या जातात. कर्क राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनिक, कुटुंबवत्सल आणि संवेदनशील असतात. ते इतरांच्या दुःखातही सहभागी होतात, पण अनेकदा भावनांच्या भरात स्वतःलाच त्रास करून घेतात. शिव पार्वतींचे जीवन संतुलन शिकवते. शक्ती आणि शांतता, प्रेम आणि जबाबदारी, कुटुंब आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय त्यांच्या जीवनातून दिसतो. पारंपरिक श्रद्धेनुसार सोमवारी शिवपूजन तसेच माता पार्वतीची प्रार्थना केल्याने मनाला स्थैर्य मिळते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. कर्क राशीसाठी या देवतांची कृपा म्हणजे संकटाच्या काळात मानसिक धैर्य, कुटुंबातील ऐक्य आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे असे मानले जाते. सिंह रास, भगवान सूर्यनारायण. सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे. सूर्य हा संपूर्ण सृष्टीला प्रकाश, ऊर्जा आणि जीवन देणारा मानला जातो. म्हणूनच पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार सिंह राशीचा विशेष संबंध भगवान सूर्यनारायणाशी जोडला जातो. सूर्यदेव हे तेज, नेतृत्व, आत्मविश्वास, सत्य आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहेत. प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या प्रकाशाने होते. ते कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समान प्रकाश टाकतात. हाच गुण सिंह राशीच्या व्यक्तींनी आत्मसात करावा असे सांगितले जाते. सिंह राशीचे लोक जन्मतः नेतृत्व गुण घेऊन येतात. त्यांना लोकांचे मार्गदर्शन करायला आवडते. मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत असते आणि संकटातही ते कधी खंबीरपणे उभे राहतात. पण कधी कधी आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात होते. स्वतःचेच मत योग्य आहे अशी भावना निर्माण झाली तर नाती आणि संधी दोन्ही हातातून निसटू शकतात. सूर्यदेवाचा संदेश मात्र वेगळा आहे. जितके तेजस्वी व्हाल तितकेच नम्र राहा. खरा नेता तोच जो स्वतः पुढे जाण्याबरोबरच इतरांनाही पुढे घेऊन जातो. पारंपरिक श्रद्धेनुसार दररोज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे आणि ओम सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे शुभ मानले जाते. सिंह राशीसाठी सूर्यदेवांची कृपा म्हणजे कीर्ती, योग्य नेतृत्व, आत्मविश्वास आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळणे असे मानले जाते. कन्या रास, माता सरस्वती. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध बुद्धिमत्ता, ज्ञान, विश्लेषण आणि वाणीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार कन्या राशीचा संबंध माता सरस्वतींशी जोडला जातो. माता सरस्वती या ज्ञान, कला, संगीत, शिक्षण आणि विवेकाच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. त्यांच्या हातातील वीणा जीवनात समतोल निर्माण करण्याचा संदेश देतात, तर पुस्तक ज्ञानाचे महत्त्व दर्शवते. कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत बारकाईने काम करणारे असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण हवी असते, पण अनेकदा ते स्वतःवरच कठोर टीका. ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी करावा. नम्रता आणि सतत शिकण्याची वृत्ती हीच खरी विद्या आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार ओम ऐं सरस्वतीय नमः या मंत्राचा जप तसेच शिक्षण, लेखन किंवा कला यामध्ये सातत्य ठेवणे हे सरस्वती उपासनेचे महत्त्वाचे अंग मानले जाते. कन्या राशीसाठी सरस्वती मातेची कृपा म्हणजे स्पष्ट विचार, योग्य निर्णय, ज्ञानाची ओढ आणि आयुष्यभर शिकत राहण्याची प्रेरणा असे मानले जाते. तुला रास, माता महालक्ष्मी. तुला राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र म्हणजे सौंदर्य, समृद्धी, प्रेम, कला आणि संतुलन. म्हणूनच तुला राशीचा संबंध माता महालक्ष्मींशी जोडला जातो. महालक्ष्मी केवळ धनाच्या देवी नाहीत, तर समृद्धी, सौभाग्य, समाधान आणि मंगलमय जीवनाचे प्रतीक मानल्या जातात. त्यांच्या कृपेचा अर्थ फक्त पैसा नसून चांगले आरोग्य, प्रेमळ नाती, मानसिक शांती आणि समाधान ही आहे. तुला राशीच्या व्यक्ती न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाचे असतात. त्यांना सौंदर्य, स्वच्छता आणि सुसंवाद आवडतो. पण अनेकदा निर्णय घेण्यात विलंब होतो किंवा प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या भावना बाजूला पडतात. महालक्ष्मींचा संदेश असा आहे की खरी समृद्धी संतुलनात असते. पैसा, प्रेम, आरोग्य आणि सदाचार यांचा समतोल राखणारे जीवनच खऱ्या अर्थाने समृद्ध असते. पारंपरिक श्रद्धेनुसार शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा, दीप प्रज्वलित करणे आणि ओम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप शुभ मानला जातो.
तुला राशीसाठी महालक्ष्मींची कृपा म्हणजे योग्य संधी, आर्थिक शिस्त, प्रेम आणि जीवनातील संतुलन असे मानले जाते. वृश्चिक रास, भगवान कालभैरव आणि भगवान हनुमान. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या व्यक्ती धाडसी, गूढ, अंतर्मुख आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या असतात. पारंपरिक मान्यतेनुसार वृश्चिक राशीचा संबंध भगवान कालभैरव तसेच भगवान हनुमान यांच्याशी जोडला जातो. भगवान कालभैरव हे निर्भयता, न्याय आणि अधर्माचा नाश करणारे रूप मानले जाते. ते भीतीवर विजय मिळवण्याचा संदेश देतात. दुसरीकडे भगवान हनुमान संकटमोचक, भक्ती आणि अदम्य आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. वृश्चिक राशीच्या व्यक्ती अनेकदा आयुष्यात मोठे परिवर्तन अनुभवतात. ते संकटातून अधिक मजबूत बनतात. पण कधीकधी संशय, राग किंवा भूतकाळातील वेदना त्यांना पुढे जाऊ देत नाहीत. या दोन्ही देवतांचा संदेश एकच आहे. भीतीवर नव्हे तर सत्यावर विश्वास ठेवा. सुडापेक्षा क्षमा श्रेष्ठ आहे आणि रागापेक्षा संयम अधिक शक्तिशाली आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार मंगळवार किंवा शनिवार हनुमान चालीसा पठण किंवा कालभैरवाचे स्मरण अनेक भक्त करतात. वृश्चिक राशीसाठी या देवतांची कृपा म्हणजे नकारात्मकतेवर विजय, संकटात धैर्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची अंतशक्ती मिळणे असे मानले जाते. धनुरास, भगवान श्री विष्णू. धनु राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. गुरु म्हणजे ज्ञान, धर्म, सत्य आणि जीवनाला योग्य दिशा देणारा ग्रह. त्यामुळे पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार धनु राशीचा विशेष संबंध भगवान श्री विष्णूंशी जोडला जातो. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते मानले जातात. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा ते विविध अवतार धारण करून धर्माची स्थापना करतात. यामधून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी धर्म, सत्य आणि संयमाचा मार्ग सोडू नये. धनु राशीचे लोक ज्ञानाची आवड असलेले, प्रवासप्रिय, स्पष्ट वक्ते आणि तत्वनिष्ठ असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि इतरांना योग्य मार्ग दाखवण्याची इच्छा असते. पण कधीकधी ते स्वतःच्या मतावर इतका ठाम विश्वास ठेवतात की इतरांचे विचार ऐकणे कठीण जाते. श्री विष्णूंच्या जीवनातून धनु राशीला शिकण्यासारखे म्हणजे संयम, योग्य वेळेची प्रतीक्षा आणि परिस्थितीनुसार बुद्धीने निर्णय घेणे. प्रत्येक लढाई शक्तीने जिंकता येते असे नाही. अनेकदा विवेक आणि शांततेनेही विजय मिळतो. पारंपरिक श्रद्धेनुसार गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तसेच श्री विष्णू किंवा श्री कृष्णाची भक्ती शुभ मानली जाते. धनु राशीसाठी श्री विष्णूंची कृपा म्हणजे योग्य मार्गदर्शन, ज्ञान, विवेक आणि जीवनात धर्माचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा असे मानले जाते. मकर रास, भगवान शनिदेव आणि भगवान शिव. मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार मकर राशीचा संबंध भगवान शनिदेव आणि भगवान शिव यांच्याशी जोडला जातो. शनिदेव हे कर्मफलाचे देवता मानले जातात. ते कुणालाही शिक्षा देण्यासाठी नव्हे तर प्रत्येकाला आपल्या कर्माचे योग्य फळ मिळावे म्हणून कार्य करतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच शनीची कृपा म्हणजे प्रामाणिकपणा, मेहनत आणि न्याय. मकर राशीचे लोक अत्यंत मेहनती, जबाबदार आणि ध्येयवादी असतात. ते आयुष्यात हळूहळू पण भक्कम प्रगती करतात. मात्र अनेकदा ते कामाच्या ओझ्याखाली स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतात. भगवान शिव आणि शनिदेव या दोघांचाही संदेश असा आहे की खरे यश शॉर्टकटमध्ये नसते. संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्य या 3 गोष्टी दीर्घकाळ टिकणारे यश देतात. पारंपरिक श्रद्धेनुसार शनिवारी शनिदेवांचे स्मरण तसेच ओम नमः शिवाय मंत्राचा जप अनेक भक्त करतात. मकर राशीसाठी या देवतांची कृपा म्हणजे कठीण काळातही धैर्य, योग्य कर्म करण्याची प्रेरणा आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची शक्ती मिळणे असे मानले जाते. कुंभ रास, भगवान शनिदेव. कुंभ राशीचाही स्वामी शनी ग्रह आहे. मात्र या राशीच्या व्यक्तींमध्ये समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा अधिक दिसून येते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार कुंभ राशीचा विशेष संबंध भगवान शनिदेवाशी जोडला जातो. शनिदेव केवळ कर्मफलाचे देव नसून न्याय, समानता आणि प्रामाणिकपणाचे प्रतीकही मानले जातात. कुंभ राशीचे लोक नवीन विचार स्वीकारतात. समाजातील बदलांना
प्रोत्साहन देतात आणि अनेकदा इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडतात. पण कधी कधी ते स्वतःच्या विचारामध्ये इतके रमून जातात की भावनिक नाती मागे पडतात. शनिदेव शिकवतात की मोठे विचार तेव्हाच यशस्वी होतात तेव्हा त्यामागे नम्रता, संयम आणि लोकहिताची भावना असते. पारंपरिक श्रद्धेनुसार शनिवारी गरजूंना मदत करणे, प्रामाणिक राहणे आणि सत्कर्म करणे हे शनिदेवांना प्रिय मानले जाते. कुंभ राशीसाठी शनिदेवांची कृपा म्हणजे योग्य निर्णय क्षमता, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा आणि संकटातही सत्याच्या मार्गावर टिकून राहण्याची शक्ती असे मानले जाते. मीनरास, भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण. मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. त्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार मीन राशीचा संबंध भगवान श्री विष्णू, विशेषतः भगवान श्रीकृष्णाशी जोडला जातो. श्रीकृष्णाचे जीवन प्रेम, भक्ती, ज्ञान, करुणा आणि कर्मयोग यांचा सुंदर संगम आहे. ते प्रत्येक परिस्थितीत शांत बुद्धीने योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देतात. मीन राशीचे लोक दयाळू, भावनिक आणि आध्यात्मिक स्वभावाचे असतात. ते इतरांच्या वेदना सहज समजून घेतात, पण अनेकदा स्वतःच्या भावनांमध्ये वाहून जातात. श्रीकृष्णाचा संदेश असा आहे की करुणा महत्वाची आहे, पण विवेकही तितकाच आवश्यक आहे. प्रेम करा पण स्वतःला हरवू नका. इतरांना मदत करा पण योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखा. पारंपरिक श्रद्धेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय नमः भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रीकृष्ण नामस्मरण शुभ मानले जाते. मीन राशीसाठी श्री विष्णूची कृपा म्हणजे मनशांती, भक्ती, योग्य निर्णय आणि संकटातही आशा न सोडण्याची प्रेरणा असे मानले जाते. मित्रांनो, प्रत्येक राशीचा एखाद्या विशिष्ट देवतेशी संबंध सांगणाऱ्या या गोष्टी पारंपरिक ज्योतिषीय आणि आध्यात्मिक मान्यतेवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की एखादी देवता फक्त एका राशीचीच आहे किंवा इतरांनी तिची उपासना करू नये. भारतीय परंपरेत सर्व देवता सर्व भक्तांसाठी समान आहेत. या संबंधाचा खरा अर्थ म्हणजे त्या देवतेचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे. धैर्य हवे असेल तर हनुमानजींकडून प्रेरणा घ्या. संयमासाठी भगवान शिवांचे स्मरण करा. ज्ञानासाठी माता सरस्वतींचे, समृद्धीसाठी महालक्ष्मीचे आणि धर्मनिष्ठ जीवनासाठी श्री विष्णूंचे गुण अंगीकारा. कारण देवाची खरी कृपा केवळ चमत्कारामध्ये नसते, तर योग्य विचार, चांगले कर्म आणि संकटातही योग्य मार्ग निवडण्याची बुद्धी मिळण्यात असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया. धन्यवाद.